करत नाही. तर नमस्कार पब्लिक. तर आज आम्ही आलेलो जामण्याला काही छत्री सेट करायचं काम होतं. म्हणजे आपलं टी व्ही सेट करायची, काहीतरी छत्री हलून गेली किंवा सेटअप बॉक्स वगैरे काहीतरी झालेलं आहे. तर आम्ही काय जामण्यात आलेलो आहे, पहिले बघून घ्या. चालूच असतं कामं. तर आज काय करीत होतो आम्ही, चल बघ थोडं काम करून छत्री वगैरे करून काही गुली यांचं काम आहे. तर आम्ही आलो बघा पहिले. तर आम्ही आलो फायनली दिलीप भाऊ त्यांच्या घरी. तर हे 3 फेजसाठी करतात. इथं तिघी फेज आहेत, न्यूट्रल काय आलेली नाही आहे, आर्थिंग केलेली आहे, मेन आर्थिंग म्हणून. मग आम्ही आलेलो आहे आता घरात. पहिले टी व्ही चेक करू, त्यासाठी आपण काय घेऊनच येतो रिसिवर, कॅमेरा, 3RC पिन वगैरे. देवाचं दर्शन करून घ्या. तर पहिले तर काय विचार झालं होतं एटीएलचं, रिचार्ज वगैरे संपून गेलेलं आहे. रिचार्ज वगैरे मारण्यासाठी ते दुसऱ्याने काहीतरी काय बोलतो काय जुगाड नाही. तर पहिलं रिसिव्हर काय एटीएलचं होतं, त्याचं काही रिचार्ज काय मारलेलं नाही, चेंज केलेलं आहे. फक्त आपण रेग्युलरमध्ये साधं रिसिव्हर आणलेलं आहे. आता ते साधंच बोलताय, रिचार्जवर काही करण्याचं परवडत नाही आहे म्हणून साधं घेऊन होतोय. तर काय पिन वगैरे लावतोय. किती महिन्यापासून बनवते टी व्ही? 3-4-12 महिना होत चाललं त्याला. 12 महिन्यापासून टी व्ही बनवते. आता काय माहिती काय खराब झाले, 3RC पिन गेलेली असेल, नाहीतर काय गेलेलं असेल. टीव्हीचा रिमोट चालू करून बघू पहिले आपण. ते बटन ना ते त्याच्यात खालचे ते ते त्या रिमोट अशा भंगार बटाक घ्या. EMI तर टी व्ही वगैरे चालू करतायत. HDMI 1 सिग्नल आहे की नाही. सिग्नल तर काही येत नाही, 4 किंवा 5च आहे. तर बघून घ्या, लय पैसे येतं बरं इथं. दर्शन घेऊन घ्या. खूप पैसे खर्च केले. बेडरूम आहे तो, कोणाच्या पर्सनल रूम मध्ये जायचं नाही, पण आम्हाला सगळी परवानगी असते. आता आलोय जामण्या आत वरती जाणार. छत्री वगैरे चेक करू, सिग्नल वगैरे येतं काय नाही. छत्री हा कॅमेरा वगैरे गेला असेल बघा पहिले. घ्या. माझ्या काही नवीन इलेक्ट्रिशियन भावांना काहीतरी सांगायचं आहे. छत्री सेट करण्या पहिले कॅमेरा पहिले चेक करून घ्यायचा. अच्छा, हमको सिखा रिया है. वायर पहिले चेक करून घ्यायची. आणि खास म्हणजे फिटिंगचे कामच असतं, घेऊ नका, कारण थोडंसं आपल्याला पण राहत पाहिजे. काय कारण असे रेग्युलर आम्ही तर 120 रुपये पण घेतो. आता बाकी आमचे मित्र आहेत, नाव नाही सांगू शकत, 80, 45, 75 वाले पण 75 रुपये कन्सिल फिटिंग घेतात. पण आम्ही त्यांना पुंद्यातनं काढून टाकलेलं आहे. काही टेन्शन नाही. सगळे आई बहिणी आम्हाला ब्लॉग आहे, तार मध्ये सापडावं लागेल. तो तरी तार तर भेटून गेला.
प्राइस आहे काहीतरी 150 पर्यंत असेल. काही नाही, याची प्राइस 120 रुपये आहे. दुकानदार काय याला साहजिक आहे 200 सांगतो पहिल्यांदा, पण आपण पण काही 200 मध्ये काही घेत नाही. फायनल आपण 150 मध्ये घेऊनच घेतो. आणि आम्हाला सहसा छत्रीचं काम जमत नाही, आपण ट्राय करतोय. काही ट्राय करू आपण. कोशिश करने वालों की हार नहीं होती है. हार कर जीतने वाले को वादे करते जो जिंका वही सेकंड किंवा कोणाला जर कधी छत्री सेट करायची असेल तर निजामपूर- आम्हाला कॉन्टॅक्ट करा. निजामपूर पासून आपलं गाव बाहेर गाव जर राहिलं तर पेट्रोलचे पैसे घेणार आम्ही फक्त, पण 50 रुपये मध्ये छत्री सेट करणार. निजामपूरमध्ये केव्हाही बोलावा, फक्त 50 रुपये छत्री सेट. आणि खास मीटर बायपास 2 नंबर करायचं असेल तर मयूर जाधवला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला Hashtag. लवकरात आणि फास्ट सर्व्हिस भेटेल. आणि दर्शन माझ्यासोबत दर्शन कंपल्सरी असतो, कारण आपलं जान जिगर नाही येतो. मला दोघींना कॉन्टॅक्ट करा. चल तू खाली. सिग्नल जर काय चारायचे मयूरचा फोन चालू आहे. 15 हॅलो 15 17 17 आहे 19 27 40 41 41 41 बाहुबली पिक्चर चालू आहे आपला. सिग्नल आलाय. ऑटो स्कॅन मारलाय. कारागीर मयूर भाऊ यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे. अजून एकदा ऑटो स्कॅन मारतायत ते. मी मारलं पण माझा काही त्याला आवडलं नाही ऑटो स्कॅन. बघतो तर असं आहे. तर नमस्कार. तर आम्ही काय छत्री वगैरे सेट करून आलो. रिसिवर आणि काहीतरी कॅमेरा हां ते लागलं तिथं. रिसिवर काही त्याचं रिचार्जवालं होतं, म्हणजे एअरटेलचं होतं. त्यांना काय रिचार्जवाला काय आवडलं नाही, तर म्हणायला काय त्यांना ते बोलायचं नाही का काय. आणि त्यांच्यावर तिथं लावलं त्यांनी. आणि कॅमेरा तर काहीतरी 1 वर्षापासून टी व्ही बनवती. कॅमेरा पण जीवनामध्ये काही खराब झाला, पावसाळा खराब झालेला होता. कॅमेरा वाटला तर टोटल आमचे पैसे काहीतरी 600चं रिसिवर आणि 150चा कॅमेरा, टोटल 750 रुपये काहीतरी आमची पैसे बसली. 1050 1150 म्हणजे आता तुम्ही समजून घ्या आता किती जमवले. 1 तासाचा प्रवासाचा आपला 12 किलोमीटर लांब आहे जामण्यापासून. तर माझ्या इलेक्ट्रिशियन भावाला एकच सांगायचं आहे, जर तुम्ही जात असाल कॅमेरा वगैरे सेट वगैरे करायला तर चार्ज पेट्रोलचा वेगळा घ्या आणि तुमचा चार्ज वेगळा घ्या. नाहीतर बाकी काय करतात, सेट चार्ज घेऊन घेतात. 300 रुपयाचा काही काढत नाही, 200 रुपये घेऊन येतात आणि पेट्रोलचे 100 गेले, राहिले किती 100. आम्ही तसं नाही गेले, 100 पेट्रोलचे घेतले, 300 रुपये वगैरे घेतले. आता आपला ब्लॉग तर डेली येणार. आता तुम्हाला नवीन काही युनिक डेलीचा प्रवास कसा असतो? डेली म्हणजे आमची फिटिंगांची कामं चालतात. तर आज तर काही काम नव्हतं, आज घरी काहीतरी 300-400 येता टिटाण्याचं काम केलं. रुपयाचे 400. तर दिवसभरात फक्त एकच लक्ष ठेवायचं, 500 रुपये रोज आपला पडायला पाहिजे बस.
आता आमचा झाला 4:00 तर काही टेन्शन नाही. आहो, आता संध्याकाळी संध्याकाळपर्यंत तर 4:00 ठीक आहे मग सर. टाइमपास करायचा. चला मग ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय खानदेश. आणि लाईक फॉलो सबस्क्राईब. आम्ही काही इंस्टावर ब्लॉग टाकू पण थोडा लेट टाकू पहिला यूट्यूबवर आहे. तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा कारण की नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे. राहिला